भूत दिसतायत म्हणून एक बाई गेलीये एका लेडी मांत्रिकाकडे. बघूयात माता भूत उतरणार का. स्वप्नात हिच्या भूत घेत येते आहेत शेजारी. चेटकीन मुंजा खडखवीच बसले उरावरी. स्वप्नात हिच्या भूत घेत येते आहेत शेजारी. चेटकीन मुंजा खडखवीच बसले उरावरी. हे विश्वस्त शक्ती नो. शक्ती कपूर नाही, हे विश्वस्त शक्ती नो. मला आपलं म्हणा, आम्हाला आपलं म्हणा, आम्हाला आपलं म्हणा. कारण खूप दिवसांनी या स्टेजवर स्किट करतोय. प्लीज हा आपला प्लीज आपल्याला आपलं म्हणा. संमोहन, वशीकरण, जादूटोणा, ठिकाणावर लावती हेमांगी कवटी. मी हेमांगी ही माझी कवटी. मला कसला तरी वास येतोय. आई शपथ मी काय नाही केलं. कुठल्या तरी जिवंत पीडित आत्म्याचा वास येतोय. येस येस येस, ती व्यक्ती आपल्याकडेच येते. येऊ दे येऊ दे येऊ दे. डोकं फिरलं या बयेचं, डोकं फिरलं या. डोकं फिरलं या बयेचं, डोकं फिरलं या. हे डोकं फिरलं या बयेचं, डोकं फिरलं या. हे भूतानं धरलं या बयेला, भूतानं धरलं या. भूतानं धरलं या बयेला, भूतानं धरलं या. बोल बालिके, तुझा प्रॉब्लेम काय है? मुझे सास का प्रॉब्लेम है. इसे सास? अगो बाई, सासूबाईचा प्रॉब्लेम. तुला सांगते, मला सुद्धा इतका सासूबाईचा प्रॉब्लेम आहे. कसा संसार करते माझा मला माहिती नाही. देवा, माझा नवरा काल परवापर्यंत काही काडीचं काम करत नव्हता ग. मग आता काय करतात ते? हे काय तुझं काय काय चाललंय काय तुझं? काय माझं कुठे काय माझाच प्रॉब्लेम सांग ना. मला रात्री झोप लागत नाही. मला असं वाटतं कोणीतरी येते आणि माझं गळा दबतंय. माझं नाक दाबून माझा श्वास कोंडला. कळलाय मला तुझा प्रॉब्लेम. कळला मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. तो लिंबू घे. लिंबू घेते चांगलं मुचका. बापरे अय्या, किती रशीरशीत लिंबू आहेत. कितीला घेतलेत? 10ला 3. काय सांगता? 10ला 5. काय सांगतेस काय? नेक्स्ट टाइम येशील तर 50 रुपयाची घेऊन या. काय चाललंय? हा, तू लिंबू काप ना. 10ला म्हणे 3 आणली. आमच्या 10ला 2 आणली. काय करताय? तू लिंबू काप, त्याला मीठ लाव, त्याला मिरपूड लाव. या दोन्ही ग्लासात पी. म्हणजे माझ्यावरून ओवाळून टाकलेलं लिंबू त्याचं पाणी करून तुम्ही प्यायलात म्हणजे भूत केलं. ग सकाळपासून बोंबलून ना घासा कोरडा पडला होता. म्हटलं लिंबू पाणी प्यावं. चाललंय का? ये तू प्रॉब्लेम सांग ना. माझा प्रॉब्लेम खूप गंभीर आहे. तुझ्यापेक्षा माझा जास्त गंभीर आहे. मी भूतांशी बोलते. तो मंग्या मग. कोणाशी? भूतांशी. तिकडे नेटवर्क असतं. कुठलं सिम कार्ड वापरता तुम्ही? मी खऱ्या खुऱ्या भूतांशी बोलते. म्हणजे भूत
भूत पिशाच आत्मा डाकिन मान काप्या काल मी रात्री नरवानर पाहिलं. काय पाहिलं? नरवानर. तुम्हाला रनर म्हणायचंय का? नरवानर म्हणजे दिसायला नर आणि वागायला वानर. काल रात्री अमावस्येची रात्र सगळीकडे मिट्ट काळू हे काय होतं? रात्रीचे 2:30 वाजले होते. मी माझी गाडी 100च्या स्पीडने घाटात नेत होते. 3 वाजले होते. नाही, माझी गाडी बोगद्यातून जात असताना गाडीवर पाणी पडलं. 100च्या स्पीडने गाडी जात पाण्याची कंटिन्युटी नाही. माझ्या कपड्याला घाम आला होता. कारण मी आरशात पाहिलं तर माझ्या गाडीच्या मागे नरवानर धावत होता. मी गाडीचा स्पीड वाढवला. 100 संपलं. धन्यवाद. परिस्थितीतून माणूस बाहेर काढते. येते माझ्या चक्की येते. आब्रा का डाबरा शिवाय जाईना. बाय ना का बाय ना. आबरा का डाबरा. घाबरकोस बालिके घाबरकोस. मी आहे. जाणार नरवानर जाणार. तो गेला. जितम माझ्यामुळे हे भूत प्रेत तुझ्या डोक्यावरून निघून गेला. बोला, अजून कोणाला प्रॉब्लेम आहे? बोला. माझ्या घरात कोरी लक्षात नाही. आत्ताच मी एका गौरीला मला असं वाटतं की 7 पर्वांमध्ये पहिल्यांदा असं होतं की आपण ऍक्च्युली जम्बल्ड अप एपिसोड्स करतो की कुठल्या एपिसोडमध्ये प्रायमरी जोड्या आणि त्यांच्याबरोबर बाकी कोण कसं, म्हणजे फुल फ्लेजेड ऑफिशियली आपण ट्रायोज किंवा 4 लोक किंवा 5 लोक घेऊन ऍक्ट सादर करतोय. मला असं वाटतं की या प्रयत्नासाठी आपण एकदा आपल्या क्रिएटिव्ह टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. आणखीन एक इंटरेस्टिंग मला फॉर्मॅट ह्याच्यातला असा आवडला की आपण फक्त ऍक्ट्समध्ये व्हेरिएशन करत नाही होत या आठवड्यात, तर आपण एक वेगळा फॉर्मॅट परत सुरू केला जिकडे आपण पहिल्या ऍक्टची कंटिन्युटी दुसऱ्या ऍक्टमध्ये मेंटेन केली. ती कंटिन्युटी तुम्ही या ऍक्टमध्ये खूप सुंदररित्या व्हीव केलीत, विणलीत. म्हणजे ना अदरवाईज ती खूप आउट ऑफ प्लेस वाटू शकली असती. आय थिंक व्हेरी व्हेरी इंटेलिजंटली डन. आणि त्यामुळे ते खूप मजेशीर वाटलं आणि त्यामुळे ते वर्क पण झालं ऍक्टमध्ये. अश्विनी मॅम किती गुण? 10 पैकी 10. आणि स्वप्नील सर 9.5.